बुलढाणा जिल्ह्यातील लोणार जगप्रसिद्ध खाऱ्या पाण्याच्या सरोवरासाठी प्रसिद्ध आहे। याच तालुक्यातील शिवणी पिसा या गावच्या नितीन पिसे यांनी नोकरीच्या मागे न लागता द्राक्ष बागायतदार बनवली। 2003 मध्ये त्यांनी सुरुवातीला 2 एकरात बाग लावली। या बागेतून त्यांनी 8 बहार घेतलेत। यंदाचा बहार 9वा आहे। 2 एकरात आजपर्यंत त्यांनी सुमारे 20 लाखांचं उत्पन्न घेतलंय। आज आपण नितीन पिसे यांची द्राक्ष बाग पाहण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणार तालुक्यातील शिवणी पिसा या गावी जाणार आहोत। नितीन पिसे याच्या वडिलांकडे 12 एकर शेती आहे। पाण्याची व्यवस्था असल्यानं त्यांचे वडील ऊस, कापूस यासारखी पारंपरिक पिकं घ्यायचे। ऊसाचं पीक चांगलं यायचं, मात्र ऊस तोडणीच्या वेळी अडचणी यायच्या, त्यामुळे शेती तोट्यात जात होती। पारंपरिक पिकं ऊस आणि कपाशी घ्यायचो। तर ऊस घेत असताना ऊस चांगला यायचा, पण कारखान्याची साथ न मिळाल्यामुळे तोड वाहतुकीच्या हाल व्हायचे। आणि मग मुलाचं शिक्षण, मुलीचं लग्न, मुलाचं मग नोकरीच्या मागं न लागता मुलगा म्हणे बाबा मी द्राक्ष बाग लावतो। मी त्याला जबर पाठिंबा द्यायला म्हणून लावतो। मग मी इकून काही बँकेचं सहकार्य भेटलं आणि काही पाहुणे राहून एकूण पैसे जमा करून त्याला द्राक्ष बाग लावायला पाठिंबा दिला। शेतीची सर्व जबाबदारी वडिलांकडे असताना नितीनचं शिक्षण सुरू होतं। याच काळात नितीन 12वी पास झाला। मुलाला नोकरी लागावी यासाठी एका संस्थेत लिपिक पदासाठी सुरुवातीला 1.5 लाख रुपये दिले आणि नोकरी पक्की केली। मात्र संस्था चालकाच्या मनात वेगळंच असल्यानं तो नोकरी देण्यास टाळाटाळ करू लागला। याच दरम्यान नितीन पदवीचं शिक्षण घेत होता। संस्थेनंही नोकरीसाठी घेतलेले पैसे परत केले। नितीननं पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर एका कृषी निविष्ठा विकणाऱ्या कंपनीत नोकरी पत्करली। सेंद्रिय खत आणि मायक्रो न्यूट्रिएंटची विक्री नितीन करत होता। विक्रीच्या निमित्तानं आपल्या भागातील शेतकऱ्यांना भेट द्यावी लागत असे। शेतकऱ्यांना भेट देत असताना आपल्याकडे पाणी असताना आपण शेती का करत नाही असा प्रश्न नितीनच्या मनात येत होता। अशातच नितीन यांची भेट जालना जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरी भगवानराव पाटील यांच्याशी झाली। भगवानराव पाटील यांनी नितीनला फळ पिकांकडे वळण्याचा सल्ला दिला, विशेषतः द्राक्ष शेती करण्याचा सल्ला दिला। द्राक्ष लागवडीचा निर्णय पक्का झाल्यानंतर नितीन यांनी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं। 2003 साली नितीन यांनी 2 एकर क्षेत्रात द्राक्षाची लागवड केली। दैनिक ॲग्रोवन मध्ये द्राक्षाबाबत प्रकाशित होणारी माहिती वाचून त्यांना फायदा झालाय। 2000 मध्ये मी माझं ग्रॅज्युएशनचं कंप्लीट शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी एका कंपनीमध्ये शेतीविषयक कंपनीमध्ये नोकरीला होतो। नोकरी करत असताना मला शेतकऱ्यांच्या फील्डवर स्वतः त्या ठिकाणी जावं लागत होतं आणि जवळपास बुलढाणा आणि अकोला या 2 जिल्ह्यामध्ये मी प्रत्यक्ष लोकांच्या चांगल्या शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी शेतावर मी भेटी दिल्या आणि त्यांना माझ्या प्रोडक्टबद्दल सांगत होतो। परंतु तसं करत असताना मला अनेक त्या ठिकाणी अनुभव आले आणि चांगल्या शेतकऱ्यांच्या भेटी त्या ठिकाणी मला झाल्या आणि त्या भेटी होत असताना मला असं माझ्या मनामध्ये असं वाटलं की आपण सुद्धा आपल्याकडे शेती आहे, पाणी आहे आणि आपण आपल्या शेतावर काहीतरी नवीन विशेष असं करावं, म्हणून मी नोकरी सोडून या द्राक्ष बागेकडे वळालो। नितीन यांनी सोनाका या जातीच्या द्राक्षांची निवड केली। कलम यशस्वी व्हायला वेळ लागला, परंतु हिम्मत न सोडता मेहनत सुरू ठेवली। फवारणीसाठी HTP संचही बसवला। पाण्याचं आणि खताचं व्यवस्थापन ठिबकद्वारे करण्यात येतं। 2003-04 ला मी द्राक्षाची बाग लागवड केली। त्या लागवड करत असताना मला विदर्भ क्षेत्रीय ग्रामीण बँक या बँकेनं मला 1 लाखाचं सहकार्य केलं आणि बाकीचे सर्व पैसे मी घरातून त्या ठिकाणी पाहुण्यारावण्याकडून आणले आणि जवळपास 2.5 ते 3 लाख रुपये मी द्राक्ष बागेवर खर्च केला। द्राक्षाची बाग मी सोनाका व्हरायटी या ठिकाणी लावलेली आहे। सर्वप्रथम मी बेंगलोर डॉगरेज आहे ते 8x6 वर मी त्या ठिकाणी लागवड केली आणि त्याच्यानंतर मी दुसऱ्या वर्षी त्यावर सोनाका नावाची व्हरायटी त्या ठिकाणी बडिंग केली। या ठिकाणी आम्ही बागेचं पाण्याचं व्यवस्थापन जे ड्रिपद्वारे केलेलं आहे आणि वॉटर खतं हे सुद्धा ड्रिपद्वारेच आम्ही बागेला देतो आणि पाण्याचं व्यवस्थापन वातावरणातली आर्द्रता पाहून झाडाला किती आवश्यकता आहे ते पाहून ड्रिपनं पाणी दिले जाते। या ठिकाणी 20 मिनिटापासून ते 2 घंट्यापर्यंत पाण्याचं व्यवस्थापन केले जाते आणि 2 घंट्यापासून 20 मिनिटापर्यंत पुन्हा वापस यावं लागतं आम्हाला पाणी देत। तर त्याच्यामुळे ड्रिपने व्यवस्थापन केलेलं आहे। पूर्ण वॉटर सोल्युबल खतं या ठिकाणी ड्रिपद्वारे दिले जातात झाडाला। नितीनकडे आता 3.5 एकरात द्राक्ष बाग आहे। पहिली बाग 2003 मध्ये लावली। या बागेतून आतापर्यंत 8 बहार घेतले आहेत। 2 एकरात आजवर सुमारे 20 लाखांवर उत्पन्न आलंय। तर 2012 मध्ये लागवड केलेल्या काळे द्राक्ष बागेचा पहिलाच बहर यंदा मिळालाय। सध्या ही काळी द्राक्ष निघत असून मेहकर इथल्या व्यापाऱ्यांनी जागेवरूनच खरेदी केली आहे। या 1.5 एकरात किमान 12 टन द्राक्ष येतील असा विश्वास नितीनला आहे। ही द्राक्ष 37 रुपये किलो दरानं विकली जात आहेत।
तर 2 एकरात असलेल्या सोनाका द्राक्ष बागेची एप्रिलमध्ये छाटणी सुरू होणार आहे. 2006-07 मध्ये प्रत्यक्ष उत्पादनाला सुरुवात झाली आणि तेव्हापासून आजपर्यंत मी 8 क्रॉप मी काढलेले आहेत. एकदम सक्सेस त्या ठिकाणी माझे 8 क्रॉप झालेले आहेत आणि त्या 8 क्रॉपमधून साधारणतः 20 लाख रुपयाचा फायदा मला त्या ठिकाणी झालेला आहे. आणि यावर्षीचा जो 9वा क्रॉप माझा आलेला आहे तो अतिशय एकदम चांगला असून मला तरी वाटतं की आमच्या पूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये तो 1 नंबरचा प्लॉट ठरावा असा त्या ठिकाणी आहे. जवळपास 1300 वेलीला 30 टन माल लगडलेला आहे असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. त्यापासून मला यावर्षी 10 लाख रुपयाचं उत्पन्न अपेक्षित आहे. आज नितीनचं सर्व कुटुंबच या बागेत काम करतं. आई वडील, पत्नी, भाऊ यांचा बाग व्यवस्थापनात मोठा हातभार आहे. नितीन स्वतः पहाटेपासून तर रात्रीपर्यंत राबतात. शेतातच छानसं टुमदार फार्म हाऊसही त्यांनी बांधलंय. गांडूळ खत निर्मितीचा प्रकल्पही त्यांनी सुरू केलाय. नितीन पिसे यांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता शेतीत आधुनिक तंत्र आणून द्राक्ष शेती यशस्वी केली आहे. आज बुलढाणा जिल्ह्यात दुष्काळाचं सावट असतानाही त्यांनी कमी पाण्याचा वापर करून द्राक्षाची बाग फुलवली आहे आणि आज ते नोकरीपेक्षाही जास्त उत्पन्न कमवतायत. गोपाल हागे, साम टीव्ही, बुलढाणा.